ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये. संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांची विभागणी याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो विद्यार्थी मित्रांनो. चला तर बघूया संघटित क्षेत्र म्हणजे काय आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय. असा जर प्रश्न आला तर तुम्हाला हे नोट्स करून लिहिता आलं पाहिजे. लिहून सुद्धा घ्या. जी क्षेत्रे सरकारी नोंदणीकृत असून कायदेशीर सर्व सुविधा कामगारांना दिल्या जातात त्याला संघटित क्षेत्र असे म्हणतात. उदाहरणार्थ शाळा, गव्हर्नमेंट शाळा, दवाखाने, गव्हर्नमेंट दवाखाने, वाणिज्य बँका, अंडर गव्हर्नमेंट असणाऱ्या सरकारी बँका, हे सर्व काय संघटित क्षेत्रामध्ये येणारे उदाहरणे आहेत. असंघटित क्षेत्र बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षेत्रात कामगारांना कोणत्याही कायदेशीर सुविधांची तरतूद केली नसते त्या क्षेत्रात असंघटित क्षेत्र असे म्हणतात. उदाहरणार्थ वाहन दुरुस्ती करणारे, भाजीपाला विकणारे, मासे विकणारे आणि ऊस तोड करणारे मजूर इत्यादी सर्व काय आहे ते असंघटित क्षेत्रातील उदाहरणे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अतिशय सुंदरपणे मी तुम्हाला संघटित आणि असंघटित क्षेत्र याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. हे नोट करून घ्या. आणि या ठिकाणी अर्बन रुरल टोटल, या ठिकाणी टोटल अनऑर्गनाइज्ड म्हणजे कशा प्रकारे असंघटित या क्षेत्रातील आहेत म्हणायचं आपण काय केलेलं आहे. या ठिकाणी तक्ता राष्ट्रीय आदर्श अवलोकन संघटनेद्वारे 2011च्या अहवालानुसार हा तक्ता तुमच्या समोर मी मांडलेला आहे. चला तर बघूया भारतातील बेकारीचे प्रमाण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. बेकारीचे प्रमाण किती आहे, कसा आहे म्हणायचं ते जाणून घेऊया. त्यापूर्वी तक्ता सुद्धा तुमच्या समोर मी प्रस्तुत केलेला आहे. भारतातील बेकारीचे प्रमाण दर्शविणारा एक तक्ता. कशी बेकारी जास्ती कमी होत गेलेली आपल्याला इथं दिसते. पहिल्यांदा आपण बेकारी म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहून घ्या. चला लिहून घ्या. बेकारी म्हणजे काम करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तीला कामाची किंवा उद्योगाची संधी न मिळणे म्हणजेच बेकारी होय. ओके. तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील बेरोजगारीचा दर हा 2.52% इतका होता. तर 2010 मध्ये 40.47 दशलक्ष इतके लोक बेरोजगार होते. एकूण बेरोजगारीपैकी पुरुषांची संख्या ही 8% व स्त्रियांची संख्या 14% इतकी होती. तर ग्रामीण भागात बेकारीचा दर हा 10.1% असून शहरी भागामध्ये हा दर 7.3% इतका आहे. तर बेकारी म्हणजे काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो. आणि ग्रामीण भागामध्ये बेकारीचा दर किती आहे आणि आपण शहरी भागामध्ये बेकारीचा दर किती आहे हे सुद्धा आपण चर्चा केलो विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्ही नोट सुद्धा करून घेऊ शकता. ओके. तर भारतातील बेकारीचे प्रमाण जाणून घेतलो. तर जाणून घ्या भारतातील बेकारीचे कारणे कोणकोणती आहेत. बेरोजगारीचे एक छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. वीक्षण करून घ्या आणि कारणे सुद्धा तुमच्या समोर आलेले आहेत. हे नोट सुद्धा करून घ्या. भारतातील बेकारीची कारणे कोणती असा प्रश्न येऊ शकतो. उद्योगरहित आर्थिक विकास, कामगारांच्या संख्येमध्ये वाढ, अयोग्य तंत्रज्ञान, शेतीवर अवलंबून असणे, लघु उद्योग व कुटीर उद्योगाचे घटते प्रमाण, कामगारांमधील गमनशीलतेची उणीव, लोकसंख्येची वाढ, कौशल्यपूर्ण शिक्षणाचा अभाव, नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता. हे सर्व काय आहेत विद्यार्थी मित्रांनो सांगा. हे सर्व भारतातील बेकारीची कारणे आहेत. ओके. तर समजलं असेल तुम्हाला. नोट सुद्धा करून घ्या. हे अतिशय महत्वाचं आहे. तर आतापर्यंत चर्चा केलो आपण भारतातील बेकारीची कारणे. तर बघूया भारतातील उद्योग निर्मितीचे कार्यक्रम कोणकोणते आहेत ते थोडक्यात मी तुमच्या समोर नोट्स मांडलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्योग निर्मिती कार्यक्रम किंवा उद्योग बेकारी दूर करण्यासाठी केलेले उपाययोजना सुद्धा आपण याला म्हणू शकतो. भारतातील सर्व पंचवार्षिक योजनाद्वारे बेकारी निर्मूलन करणे हे एक प्रमुख ध्येय ठेवण्यात आले. केंद्र व राज्य सरकारकडून अनेक उद्योग निर्मितीचे कार्यक्रम राबविण्यात आले. ते कार्यक्रम खालील प्रमाणे बघा विद्यार्थी मित्रांनो या आहेत. ग्रामीण भागातील योजना बघा.
77 मजुरांसाठी अन्नधान्य पुरवठा योजना, 1980 समग्र ग्रामीण विकास योजना, 1980 समग्र ग्रामीण उद्योग योजना, 1983 ग्रामीण भूमिहीन उद्योग हमी योजना. तर शहरी भागासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, 1989 नेहरू रोजगार योजना, 1990 शहरी मजुरी उद्योग योजना, 1993 प्रधानमंत्री रोजगार योजना, 1997 सुवर्ण जयंती शहर योजना. अशा प्रकारच्या योजना ग्रामीण आणि शहर भागात निरुद्योग दूर करण्यासाठी, बेकारी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर हे योजना बघा कोणकोणत्या आहेत. 1989 जवाहरलाल रोजगार योजना, 1993 मध्ये उद्योग हमी योजना, 1999 मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, 2004 मजुरांसाठी राष्ट्रीय अन्नधान्य पुरवठा योजना, 2006 राष्ट्रीय ग्रामीण उद्योग हमी योजना. या सर्व योजना भारतातील उद्योग निर्मितीचे कार्यक्रम करणारे किंवा भारतातील बेकारी दूर करण्यासाठी उपाययोजना केलेल्या योजना आहेत. ह्या लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. 2 प्रकारे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. भारतातील उद्योग निर्मितीचे कार्यक्रम कोणकोणते असा विचारला गेला तरी हेच उत्तर लिहावं लागेल. आणि भारतात बेकारी दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजना कोणकोणत्या, ह्या प्रश्नाला सुद्धा हेच उत्तर तुम्हाला लिहावे लागेल. ओके, तर आतापर्यंत आपण अतिशय महत्वाच्या काही योजना आपण बघितल्या. त्यापैकी अजून एक योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग हमी योजना, मनरेगा असं म्हटलं जातं याला. तर ही योजना बघा, मनरेगा किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग योजना, या योजनेबद्दल लिहा असा प्रश्न येऊ शकतो. तर आठवण ठेवा आणि लिहून सुद्धा घ्या. ही योजना 25 ऑगस्ट 2005 रोजी कायदेशीररित्या मंजूर करून 2 फेब्रुवारी 2006 रोजी अंमलात आणली होती. या योजनेनुसार ग्रामीण भागातील कोणत्याही कुटुंबातील एका व्यक्तीला एका वर्षातील कमीत कमी 100 दिवस काम देण्याची हमी देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मनरेगा या योजनेनुसार. मनरेगा योजनेचे उद्देश बघा कोणकोणते आहेत. दुर्बल घटकातील व्यक्तींना कामाची हमी देऊन सामाजिक सुरक्षा देणे, ग्रामीण भागातील लोकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील साधन संपत्तीचे संवर्धन करणे, ग्रामीण भागातील गरीब लोकांना सबल करण्यासाठी हक्काधारित विकास प्रक्रिया राबविणे. हे सर्व काय आहे तर मनरेगा योजनेचे महत्वाचे काही उद्देश आहेत. आता आपण जाणून घेतला. तर मनरेगा याचं एक छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे वीक्षण करून घ्या. तर ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारची एक योजना राबवली जाते ग्रामीण भागातील लोकांना उद्योग देण्यासाठी, हे आहे मनरेगाचं. तर महिला कामगारांची स्थिती थोडक्यात जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. भारतातील महिला कामगारांची स्थिती ही खालील लक्षणावरून आपल्याला समजून येते. कशी आहे म्हणायचं. कामगाराच्या स्थितीचे लक्षण बघा. पहिलं लक्षण आहे महिला मिळवणाऱ्या कामाचे अत्यल्प प्रमाण आहे. भारतातील महिला कामगाराचे प्रमाण कमी होत आहे आणि ग्रामीण भागात 31% व शहरी भागात 20% महिलांचा सहभाग आहे. उद्योगातील अडथळे, कामाची निवड, कामाची व्याप्ती, कामाची सुरक्षा, वेतनातील तफावत इत्यादी समस्यांना महिलांना भेडसावत आहेत. तर महिलांचे आर्थिक स्वावलंबन 2004 ते 2005 मध्ये 85% महिला या पुरुषावर अवलंबून होत्या. तर उद्योगातील अनियमित उद्योगामध्ये पुरुषांचा सहभाग 20%, तर महिलांचा सहभाग 13% इतका आहे. तर हे झालं ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचा सहभाग दर्शवणारा एक तक्ता सुद्धा या ठिकाणी मी प्रस्तुत केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, महिला कामगारांची स्थिती आणि त्यांची लक्षणे हे आतापर्यंत मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही नोट करून घ्या, लिहून घ्या. अतिशय महत्त्वाचा नोट्स काढून मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ परत बघत राहा आणि समजून घ्या. आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब केला तर मला सपोर्ट मिळतो आणि नवीन आणि याच्यापेक्षा उत्कृष्ट असे व्हिडिओज करून तुमच्यासाठी मी पाठवून देतो. ओके,
तर धन्यवाद.